नमस्कार. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळजवळ 13 दिवस उलटून गेलेत, तरीही यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. खरं तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे जो काही प्रकार घडला त्या प्रकाराची मागच्या 13 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे ते विधिमंडळ असो की त्याच्या बाहेर खूप चर्चा झाली. चर्चेचं कारणही होतं कारण अत्यंत निर्गुणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली गेली. खरं तर या संपूर्ण हत्या प्रकरणात जे काही मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींपेक्षाही सगळ्यात जास्त चर्चा महाराष्ट्रात मागच्या 13 दिवसात होते तर ती एका नावाची, आणि ते नाव म्हणजे वाल्मिक कराड. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या तोंडात सध्या वाल्मिक कराड हेच नाव आहे आणि वाल्मिक कराड हेच आरोपांमागे आहेत अशा प्रकारची टीका महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांनी केली आहे. नाव जरी वाल्मिक कराडांचं असलं तरी प्रत्येक जण धनंजय मुंडे यांनाच टार्गेट करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अनेक राजकीय नेत्यांनी ज्या काही स्टेटमेंट मागच्या 10-15 दिवसात